बाजूला तिकडून पुस्तक घेऊन यायचं ठीक आहे ना. बघा आज नवीन चॅप्टर सुरू करायचा तो म्हणजे रेल्वे. दिसतंय का हे? दिसायला का रेल्वे दिसायला नाही? रेल्वे नाही सुरू रेल्वे कुठे दिसेल हे इथं इथं दिसतंय का? आणखी नाही दिसायला? बरे घेतलं बरं झालं बरं झालं. दिसायला नाही का? आता दिसतंय का? फॅन लावायचा का? थंडी लागेल. दे पुस्तक दे लावून बघा. बघा लक्ष द्या. आज नवीन चॅप्टर सुरू करायचा तो म्हणजे रेल्वे. रेल्वेवरती असलेली जी गणितं जी आहेत की नाही आपण ज्या पद्धतीने सोडवतो ती थोडीशी वेगळी पद्धत असेल आणि आपण आतापर्यंत जे शिकत आलेलो आहोत त्या पद्धतीला थोडंसं दुजोरा देणारी पद्धत असेल. काय वापरली ही पद्धत तर आपल्याला नाही का खूप लेंदी गणित करायचे नाहीये. थोडंसं नाही का शॉर्ट मध्ये आन्सर काढायचा प्रयत्न करायचा. किती अवघड जर गणित आला तरी त्याला शॉर्ट मध्ये सोडवता आलं पाहिजे. त्याकरिता आपण नाही का रेल्वे चॅप्टरला नाही का थोड्याशा वेगळ्या ऍस्पेक्टने बघूयात आज. बघा तुम्ही शिकले असाल की आपल्याला रेल्वे बरोबर रेल्वेचं मध्ये सगळ्यात सुरुवातीला बेसिक सांगत असताना एक सूत्र सांगून दिलं जाते अंतर बराबर वेळ गुणिला वेग. आता अंतर बराबर वेळ गुणिला वेग म्हणल्याच्या नंतर सूत्र तर लक्षात राहून जाईल की एका सूत्रानुसार सगळे गणित सुटतायत आपले. परंतु काय होत आहे की ज्या वेळेला आपल्याला युनिट चेनचा जो प्रॉब्लेम येतो ना तो युनिट चेनचा जो प्रॉब्लेम आहे त्याला 518 न गुणायचं की 518 न गुणायचं की 1805 न गुणायचं काहीच लक्षात येत नाही वेळेवरती. आणि त्यामुळे नाही का काय होतं की गणितामध्ये थोडेसे डिफिकल्टी जातात आपल्याला. आणि काही वेळेला 805 न किंवा 1805 न किंवा 518 न भाग जाणारी संख्या भेटत नाही आपल्याला. त्यावेळेला पॉइंट मध्ये कॅल्क्युलेशन करायला ते पण अवघड जातात. तर आता काय करायचं आहे बघा रेल्वेच्या चॅप्टरला इन डिटेल मध्ये बघत असताना थोडंसं नीट लक्ष द्यायचं आहे आता की इथून पुढे जो रेल्वेचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये रेल्वेच्या जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा क्रम जर लक्षात जर घेतला समजा आपण तर रेल्वे मध्ये काय काय होऊ शकतं ते बघूयात. आपण चेक करूयात सगळ्यात सुरुवातीला. ऍज अ ड्रायव्हर आपण रेल्वेचा ड्रायव्हर थोडासा अझम्पशन करूया की आपण रेल्वेमध्ये बसलो आणि रेल्वे नाही का इथून नाही का निघाली. रेल्वे निघाल्याच्या नंतर समोर जाता जाता नाही का रेल्वे जाताना एक सुपरफास्ट एक्सप्रेस होती. ती सुपरफास्ट एक्सप्रेस काय करते की जाताना नाही का एखाद्या प्लॅटफॉर्मला पार करते. डायरेक्टली त्या प्लॅटफॉर्मला पार करून निघून जाते. समोर गेल्याच्या नंतर ती एका इलेक्ट्रिकच्या खांबाला पार करते. इलेक्ट्रिकच्या खांबाला पार केल्याच्या नंतर आणखी थोडंसं समोर गेल्याच्या नंतर रेल्वे झाडांना सुद्धा पार करते. आणखी समोर जर गेले समजा आपण तर ती रेल्वे समोर जात आहे जाता जाता नाही का ती काय करते का पुलाला सुद्धा पार करते. आणि त्याच्यानंतर समोर जाताना एक विरुद्ध बाजूने डबल लाईनची जर रेल्वे असेल तर जाताना एक रेल्वे इकडून चालली आणि दुसरी रेल्वे पलीकडून गेली त्याला सुद्धा पार करते. आणि त्याच रेल्वे रूट वरती नाही का त्याच्याच बाजूने येणारी एक रेल्वे नाही का त्याला पार करून निघून जाते. तर अशा विविध घटना रेल्वेच्या आयुष्यामध्ये घडतात. आणि त्याच्यानंतर रेल्वे आणखी बोगद्याला सुद्धा पार करते, जंगलामधून सुद्धा जाते. या सगळ्या गोष्टींचा जर विचार जर केला तर रेल्वे दोन प्रकारच्या घटकांना पार करते. कुठल्या कुठल्या दोन प्रकारच्या घटकांना पार करते? एक तर स्थिर घटकांना पार करते आणि दुसरे म्हणजे हालचाल करणारे घटक. म्हणजेच काय स्थिर घटक आणि एक वेगवान घटक दोन प्रकारच्या घटकांना पार करते ती. एक स्थिर घटकांना पार करते आणि दुसरी आहे ती दुसरे घटक म्हणजे ते म्हणजे काय वेगवान घटक. वेगवान घटक. आता स्थिर घटकामध्ये कोणते कोणते येतील तुमचे झाड झाले, त्याच्यानंतर नाही का फलाट झाला, फलाट किंवा त्याला आपण प्लॅटफॉर्म म्हणूयात. प्लॅटफॉर्म म्हणूयात. त्याच्यानंतर नाही का बोगदा झाला,
त्यानंतर बोगद्याच्या नंतर नाही का आणखी कुठला घटक घेऊयात आपण, जंगल राहिले, जंगलाला सुद्धा पार करते जंगल. त्याच्यानंतर नाही का खांबाला सुद्धा पार करते ती, खांब. हा, आणि माणसाला, उभ्या असलेल्या माणसाला. हे सगळे स्थिर घटक झाले. आता वेगवान घटक कुठले बघा, एक नाही का रेल्वेच्या दिशेने येणारी ती जी रेल्वे आहे दुसरी, एका वेगवान रेल्वेला सुद्धा पार करते, दुसऱ्या रेल्वेला. त्याच्यानंतर नाही का आणखी एखादी गाडी चाललेली असेल त्याच्यात साइड बाय साइड रस्त्यानं, तर त्या गाडीला सुद्धा पार करते ती, एखादी गाडी असेल. त्याच्यानंतर एखादा माणूस त्याच दिशेने पळत आहे, त्या पळणाऱ्या माणसाला सुद्धा पार करते ती, पळणारा माणूस याला सुद्धा पार करते. आणखी समोर जर आपण जर विचार जर केला समजा, तर या 3 वेगवान घटकाच्या नंतर आणखी कुठले घटक असू शकतात की त्याला ते पार करते, असे वेगवान घटक आहेत, खूप सारे आहेत. तर त्याच्यामध्ये आपण इत्यादी म्हणून देऊया, एवढे घटक आहेत यांना वेगवान घटकांना सुद्धा पार करते. यांच्या परत 2 कॅटेगरी पडतात. कुठल्या कुठल्या कॅटेगरी पडतात बघा, नीट लक्ष द्या. याच्या 2 कॅटेगरी म्हणजेच कोणत्या, वेगवान घटकामध्ये नाही का 2 कॅटेगरीचे घटक आहेत. कोणते कोणते आहेत बघा, एक तर लांबी असलेले आणि दुसरे म्हणजे लांबी नसलेले. कोणाकोणाला लांबी आहे याच्यामध्ये, वेगवान घटकामध्ये बघा, रेल्वेला लांबी असते, रेल्वेला लांबी असते. त्याच्यानंतर नाही का गाडीला काही लांबी त्याच्यामध्ये. आता मला सांगा, रेल्वेच्या लांबी समोर गाडीच्या लांबीची काही किंमत आहे का, काही किंमत नाही आहे. मग त्या गाडीच्या लांबीला आपण 0 पकडतो, गाडीला लांबी नसते, आहे की नाही. एक तर नाही का हे लांबी असलेले, लांबी नसलेले, असलेले आहे, हा लांबी असलेले, आणि दुसरे म्हणजे लांबी नसलेले, लांबी नसलेले, असे 2 घटक आहेत. आता लांबी असलेले घटक आणि लांबी नसलेले घटक, रेल्वेला लांबी आहे, दुसरं म्हणजे काय, आणखी कोणाला लांबी आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याच गोष्टीला लांबी नाही आहे, गाडीला लांबी नाही आहे, लांबी नसलेल्यामध्ये गाडी येईल. त्याच्यानंतर नाही का पळणारा माणूस सुद्धा, पळणारा माणूस याला सुद्धा कुठलीही लांबी नसते. म्हणजेच काय, लांबी असलेले घटक आणि लांबी नसलेल्या घटकांना सुद्धा पार करते ते. आता इथं सुद्धा तसंच आहे, या स्थिर घटकामध्ये लांबी असलेले घटक आणि लांबी नसलेले घटक. ते बघा, हे लांबी असलेले आणि दुसरे इथं लांबी नसलेले, लांबी नसलेले. आता कोणाकोणाला लांबी आहे याच्यामध्ये बघा बरं, लांबी असलेले म्हणजे काय, प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्म. त्याच्यानंतर नाही का जंगलाला सुद्धा लांबी असते. त्यानंतर नाही का बोगद्याला लांबी असते आणि पूल सुद्धा असते याच्यामध्ये, पुलाला सुद्धा लांबी असते. लांबी असलेले आणि लांबी नसलेले घटक. आता कोणते कोणते आहेत, एक तर खांब आणि दुसरं नाही का झाड आणि उभा असलेला माणूस. या सर्व गोष्टींचा जर विचार जर केला तर याच्यामध्ये नाही का लांबी असलेले घटक आणि लांबी नसलेले घटक या दोन्ही गोष्टींमध्ये बघा, एक तर नाही का आपण नाही का कोणते कोणते म्हणले होते, एक स्थिर घटक आणि वेगवान घटक, आणि त्याच्या परत कॅटेगरी केल्यात आपण लांबी असलेले आणि लांबी नसलेले घटक. आता एवढ्या गोष्टी जर कळाल्या असतील तर ज्यावेळेस रेल्वे नाही का लांबी नसलेल्या गोष्टीला पार करते, लांबी नसलेल्या गोष्टीला पार करते, त्यावेळेस रेल्वेचे पार केलेलं अंतर, रेल्वेने जे पार केलेलं अंतर असते ते स्वतःच्या लांबी एवढंच असते. समजायला का, नीट लक्ष द्या. ज्या वेळेस रेल्वे जर मला जर पार करेल त्या रेल्वेची लांबी काढायची आहे, रेल्वे कुठल्या तरी वेगाने जात आहे, मला पार करत आहे, रेल्वे किती अंतर पार करते असा जर विचार जर असेल त्या वेळेमध्ये, तर रेल्वेला जर रेल्वेची लांबी मोजायची असेल तर रेल्वेचं इंजिन माझ्या फेस ऑफ फेस आल्याच्या नंतर नाही का मी स्टॉपवॉच सुरू करणार आणि त्याची लांबी ते किती सेकंदात मला पार करते आणि त्याचा वेग काय याच्यावरून त्याची लांबी कॅल्क्युलेट करता येते. इथून ती रेल्वे नाही का पूर्ण मला पार केली, म्हणजेच रेल्वेने एकूण मला पार करत असताना किती अंतर पार केलं असं जर विचारलं कोणी, तर त्या रेल्वेनं स्वतःच्या लांबी एवढंच अंतर पार केलेलं आहे, दुसरं कुठलंही अंतर पार केलेलं नाही. पण जर ती रेल्वे जर एखाद्या बोगद्याला जर पार करत असेल किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मला जर पार करत असेल तर ती रेल्वे लांबी पार करत असताना काय करते की ती रेल्वे लांबी पार करत असताना त्या बोगद्याच्या या टोकाला इंजिन आल्याच्या नंतर स्टॉपवॉच सुरू होतो, तर बोगद्याच्या नाही का त्या टोकाला नाही का त्याचा मागचा डब्बा आल्याच्या नंतर नाही का ते स्टॉपवॉच बंद होते. म्हणजेच काय, रेल्वे त्या बोगद्याला पार करत असताना त्या बोगद्याची लांबी अधिक त्या रेल्वेची लांबी पार करत असते. ही गोष्ट आपल्या नीट लक्षात आली पाहिजे, ठीक आहे.
म्हणजेच काय, रेल्वेची कधीही लांबी होते, म्हणजेच काय दोन लांबीची बेरीजच होते. का होते? कारण नाही का रेल्वे त्या बोगद्याला पार करत असताना स्वतःची लांबी तर पार करतेच करते, पण त्या बोगद्याची पण लांबी पार करते ती. आणि त्याच्यानंतर बघा, एखाद्या पुलावरून रेल्वे जात आहे, हा पूल आहे तुमचा, हा पूल आहे पाण्याचा आणि याच्यावरून नाही का ही रेल्वे जाते आहे. आता ही रेल्वे जात असताना काय करते, इथून स्टॉपवॉच सुरू झाला, इथून स्टॉपवॉच सुरू झाला आणि ही रेल्वे या पूर्ण याला पार करून ज्यावेळेस इथं नाही का त्याचा मागचा डब्बा येईल आणि इंजिन पुढे कुठेतरी निघून गेलेला असेल, त्यावेळेस स्टॉपवॉच बंद होईल. म्हणजे एकूण किती अंतर पार करेल ती रेल्वे आणि या पुलाच्या लांबी एवढं. बरोबर आहे. म्हणजेच लांबी असलेल्या घटकाला रेल्वे पार करत असताना त्या दोन्हीच्या लांबीच्या बेरजे एवढं अंतर पार करते ती. बरोबर आहे. तर इथपर्यंत तुमच्या गोष्टी लक्षात आल्या असतील. तर बाकीचं जे आहे की नाही जास्त त्याच्या इन डिटेल मध्ये न जात बसता आपण नाही का त्याला युनिट चेंजिंगच्या त्या प्रॉब्लेम कडे येऊया. युनिट कसे चेंज होतात त्याच्यामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे इथून पुढे. आता लोकांपेक्षा वेगळं आपण काय करतो याच्यामध्ये, हे तर बेस झाला याचा. बघा आणखी एक परत गोष्ट लक्षात, की रेल्वे जर एकाच दिशेने जर जात असेल, रेल्वे जर एकाच दिशेने जात असेल, आता तुम्ही समजा तुमच्या मागे कुत्र लागले, बरोबर आहे, आपल्या मागे कुत्र लागले आणि आपण पळायलो. कुत्र लागल्याच्या नंतर नाही का, कुत्र जर स्पीडने जर पळायला असेल, समजा कुत्र एका मिनिटाला 10 पावलं पळतो आणि तुम्ही एका मिनिटाला नाही का 15 पाऊल पळता, तुम्ही कुत्र्याला सापडणार आहात का? कुत्र 10च पाऊल पळायलंय. कुत्र 10 पाऊल पळाल्याच्या नंतर नाही का तुम्ही 15 पाऊल, तेवढ्याच एका मिनिटामध्ये तुम्ही 15 पाऊल पळून चालले, म्हणजे किती पावलांना दूर चालले त्याच्यापासून? 5 पावलांना दूर चाललोय. बरोबर आहे. म्हणजेच काय, नीट लक्ष द्या, त्याचा जो प्रति मिनिट पाऊल टाकण्याचा जो वेग आहे तो वेग आणि माझा जो वेग आहे, आम्ही दोघेही नाही का एकाच दिशेने पळू लागलो होतो, त्यावेळेस वेगाची काय झाली, आमच्या दोघांची वजाबाकी झाली. म्हणजेच काय, कुठलेही घटक एकाच दिशेने जात असतील तर त्यांच्या वेगांची काय होते, वजाबाकी होते. नीट लक्षात घ्या, कुठलेही घटक म्हणलं त्यामध्ये नाही का पाणी येणार नाही. बोट आणि प्रवाहाचं वेगळं कन्सेप्ट असेल फक्त रेल्वेमध्ये आणि कुठलेही नाही का रस्त्यावरती चालणारे दोन घटक. आणखी दुसरी गोष्ट, की आता समजा समोरून नाही का एखादी व्यक्ती येते आणि मी इकडून जातो, मी 3 पाऊल एका मिनिटाला चालतो, तो नाही का 2 पाऊल एका मिनिटाला चालतो, तर आमच्या दोघांमधले जर 5च पाऊल जर अंतर असेल समजा, तर आम्ही एकाच मिनिटात भेटून जाऊ ना. कारण की नाही का मी 3 पाऊल समोर चाललोय आणि ते 2 पाऊल चाललंय, म्हणजे 5 पाऊल आम्ही जवळ यायलो एकदम. म्हणजेच वेगांची काय होते, दिशा जर परस्पर विरुद्ध असेल तर वेगांची काय होते, बेरीज होते. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. आता युनिट चेंजिंगच्या बाबतीमध्ये थोडंसं नाही का याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्ही सांगा 1 किलोमीटर म्हणजे किलोमीटर मध्ये म्हणल्याच्या नंतर आपल्याला वेग एक तर किलोमीटर पर आवर मध्ये दिला जातो, म्हणजेच काय किलोमीटर प्रति तास दिला जातो, किंवा आपल्याला नाही का एकतर वेग नाही का मीटर प्रति सेकंदामध्ये दिला जातो. दोन्ही कडे जर दिलं समजा तर आपल्याला कन्वर्जन जमलं पाहिजे इकडून तिकडं. कसं करायचं आहे नीट लक्षात घ्या. आता 5/18 आणि 18/5 करायचं नाही आहे, नीट लक्षात घ्या. आता काय करायचं की एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतात, 1000 मीटर असतात. किती मीटर असतात, 1000 मीटर असतात. आणि एका तासामध्ये किती सेकंद असतात. आता किलोमीटर प्रति तासामधून मीटर पर सेकंद मध्ये जायचं आहे मला, मीटर पर सेकंद ऍक्च्युअली मध्ये जायचं नाही, फक्त कॅल्क्युलेशन साठी करायलोय आपण हे. बघा 1000 मीटर असते, एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतात, 1000 मीटर असतात. आणि एका तासामध्ये सेकंद किती असतात, 3600 सेकंद असतात. किती सेकंद असतात, 3600 सेकंद असतात. सेकंद नीट लक्ष द्या. इकडून नाही का मी हे 2 शून्य काढले आणि इकडून जर 2 शून्य काढले तर काय व्हायले, 10 मीटर 36 सेकंद. काय व्हायले हे 10 मीटर 36 सेकंद म्हणजे काय होते, 10 मीटर 36 सेकंद म्हणजे 1 किलोमीटर प्रति तास होते. असं लक्षात ठेवायचं. काय ठेवायचंय, 10 मीटर 36 सेकंद म्हणजे किती, 1 किलोमीटर प्रति तास. मग 20 मीटर 72 सेकंद म्हणजे काय होईल, 2 किलोमीटर प्रति तास. सॉरी 20 मीटर 36 सेकंद म्हणजे काय होईल, 2 किलोमीटर प्रति तास होईल. या पद्धतीने आता युनिट चेंज करत जायचे आहे. 10 ने का 10च ठेवले मी, याला आणखी काढलं असतं मी 5/18च केलं असतं, पण 10 कॅल्क्युलेशनला सोपं जाते. कसं जाते सांगतो आता मी तुम्हाला. जर आपल्याला वेग 72 किलोमीटर प्रति तास दिला, किलोमीटर प्रति तास दिला, याला मीटर पर सेकंड मध्ये आपल्याला जर न्यायचं असेल तर याला 10 ने गुणायचं. हे जे आहे की नाही किमी आहे 72, याला काय करायचं 720 मीटर करायचं. याला काय करायचं 720 मीटर. बघा हे 10 मीटर ने गुणलं याला, आहे की नाही. 720 मीटर किती सेकंद म्हणायचं याला, 36 सेकंद म्हणायचं. 36 सेकंद. जर मला
50 किलोमीटर प्रति तास म्हणले, 50 किलोमीटर प्रति तास असा रेल्वेचा वेग आहे असं म्हटलं तर मी काय करणार, सरळ सरळ 50 ला 10 ने गुणणार, किती होईल, 500 मीटर किती सेकंद होईल, 36 सेकंद होईल, 36 सेकंद, 500 मीटर 36 सेकंद. त्याच्यानंतर नाही का, जर मला कोणी म्हणले की वेग 40 किलोमीटर प्रति तास आहे, 40 किलोमीटर प्रति तास आहे, तर त्यावेळेस मी डायरेक्ट आता त्याच्यामध्ये युनिट चेंज करायचं आहे, म्हणजे मला कॅल्क्युलेशन करायचं आहे, तर काय करणार मी, 400 मीटर किती म्हणणार याला, 36 सेकंद, 400 मीटर 36 सेकंद, सेकंद. काय करायला 36 सेकंदासोबत तुलना बघायचं केलंय मी, आहे की नाही, 10 इकडे 36, 10 मीटर 36 सेकंद म्हणजेच 1 किलोमीटर प्रति तास होते. म्हणून मी काय करायलो, प्रत्येक किलोमीटरला मी 10 ने गुणून टाकायलो, तेवढे मीटर किती सेकंद, 36 सेकंद, 72 किलोमीटर प्रति तास म्हणजेच काय 720 मीटर किती सेकंद, 36 सेकंद. 50 किलोमीटर प्रति तास आला तर 500 मीटर 36 सेकंद करायचं, आणि 40 किलोमीटर प्रति तास आला तर 400 मीटर 36 सेकंद करायचं. ओके, बघा आता इथपर्यंत कळल्याच्या नंतर थोडंसं लक्ष द्या. आता हे जर झालं असेल तर आता ज्या वेळेला पण आता किलोमीटर प्रति तास दिलेला आहे, त्याला मीटर पर सेकंद मध्ये आपल्याला जाता येते. आता काय करणार, जर आपल्याला मीटर पर सेकंद आलं तर त्याला किलोमीटर प्रति तासामध्ये कसं आणायचं. जर आपल्याला म्हणलेत कोणी की 700 मीटर 36 सेकंद जर आलं तर याला काय म्हणणार आपण, आता उलट 700 मीटर 36 सेकंद जर असेल तर याला किलोमीटर प्रति तासामध्ये न्या ना. आता काय होईल, एक शून्य काढून टाकायचा, 70 किलोमीटर प्रति तास असेल, ते काय असेल, 70 किलोमीटर प्रति तास. कळायलं का. आता हे मीटर पर सेकंद मधून किलोमीटर प्रति तासामध्ये यायला आपण उलट यायला. आता बघा कोणी जर म्हणले मला 200 मीटर 36 सेकंद म्हणले, 36 सेकंद असं येते का परीक्षेमध्ये, असं येत नाही, पण तुम्हाला ते करता येते म्हणून सांगायला. 200 मीटर 36 सेकंद आलं, सेकंद आलं तर नाही का याला काय म्हणणार आपण, 20 किलोमीटर प्रति तास म्हणणार. म्हणजेच काय, हे ज्यावेळेस उदाहरण येईल त्यावेळेस जास्त आणखी समजून येईल. आपण नाही का जास्त डिटेल मध्ये न जाता आता उदाहरण घ्यायला सुरुवात करूया. फ्रॉम बेसिक टू ऍडव्हान्स जाऊया. असं काही खूपच रॉकेट सायन्स नसते याच्यामध्ये, फक्त मी सूत्रांचा वापर टाळायलो याच्यामध्ये. मला सूत्र वापरायची नाहीये याच्यात सूत्र वापरायची नाही. म्हणजे काय करायचं आहे आता बघा, नेमकं काय करणार मी याच्यामध्ये. जर मला समजा आता बघा, आता उदाहरण समजून घ्यायचे आहे, परत सांगायलो, डायरेक्ट उत्तर काढायच्या नादाला लागायचं नाही. उदाहरण समजून घ्यायचं, जरी ते सोपं असेल तरी समजून घ्या. 72 किलोमीटर प्रति तास वेगाने, किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी आगगाडी, आगगाडी 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी आगगाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते. तर त्या गाडीची लांबी काढा. गाडीची लांबी काढा. नीट लक्ष द्या. तुम्ही याला उत्तर काढत असताना सेकंदात सगळ्याचा पोलीस भरती करणार मला मुलगा पण याचं उत्तर काढून घेऊ. एवढं काही डिफिकल्ट उदाहरण नाही आहे ते. पण तुम्ही त्या तुमचा जो अप्रोच आहे तो अप्रोच लावण्याऐवजी याला काय करायचं आहे, नीट लक्ष द्या. उदाहरण सोडवण्यावरती डायरेक्ट जायचं नाही कधी पण. उदाहरण डायरेक्ट सोडवायला सुरुवात करायची नाही. काय करायचं आहे, विचार करा की इथं याचं उत्तर समजा मी 72 किलोमीटर प्रति तास आलं आणि त्याच्यानंतर मी त्याचं उत्तर काढतोय की बघा त्याचं उत्तर काढत असताना थोडंसं आता मग हे करावं लागेल. उत्तर काढत असताना कॅल्क्युलेशन करणार, डायरेक्ट उत्तर काढून मोकळं होणार. आता बघा उत्तर काढण्यापर्यंत जाण्याऐवजी थोडंसं विचार करायचं, थांबायचं. मी असंच का करायलो, एक रेल्वे आहे, रेल्वे याची लांबी माहिती नाही मला, या रेल्वेची लांबी ही काय करते आहे, एका नाही का खांबाला पार करते. इथे उभा खांब आहे. आता क्रॉसिंग कोणत्या दोन घटकांमध्ये आहे बघा बरं. क्रॉसिंग कोणत्या दोन घटकांमध्ये आहे, खांब आणि रेल्वेमध्ये क्रॉसिंग आहे. खांब आणि रेल्वेमध्ये. मग रेल्वेनं पार केलेला अंतर कोणाच्या लांबी एवढा असेल, रेल्वेच्या स्वतःच्या लांबी एवढा असेल. बरोबर आहे. या खांबाला काही लांबी असते का, नाही. 2-3 इंच पकडतो म्हणलं तर नाही पकडायचं ते, आहे की नाही.
आता या खांबाला काही लांबी नसते, रेल्वेनं पार केलेलं एकूण अंतर कोणाच्या लांबी एवढं असेल, खांबाच्या लांबी एवढं असेल. रेल्वेनं कोणाला पार केलं, खांबाला पार केलं. किती सेकंदात पार केलं, 9 सेकंदात पार केलं. बरोबर आहे. आता काढायचं उत्तर. आता लांबी काढायची आहे मला, गाडीची लांबी. आता नीट लक्ष द्या. 72 किलोमीटर प्रति तास म्हणल्याच्या नंतर काय म्हणणार आपण, 720 मीटर. किती सेकंद म्हणणार याला, 36 सेकंद म्हणणार. किती सेकंद म्हणणार, 36 सेकंद. ओके. आता हे 36 सेकंद आल्याच्या नंतर आपल्याला काय हे किती सेकंदात पार करायले, 720 मीटर 36 सेकंद आहे की नाही. किती सेकंदात पार करायले, 9 सेकंदात. सेकंदाच्या साईडला सेकंद लिहा. 9 सेकंदात पार करायले, 9 सेकंद. 9 सेकंदात पार केलेलं अंतर किती असेल ते काढायचं. बघा 720 मीटर 36 सेकंदात पार करते, तर 9 सेकंदात पार केलेलं अंतर काय असेल. एवढ्याच कन्सेप्टला धरून सगळं अख्खा रेल्वेचा चॅप्टर संपतो. बघा नीट लक्ष द्या. हे 9 × 9 आणि हे 9 × 36. आता बघा 4च्या तुलनेत हे 72 किती पट आहे. थोडंसं कठीण वाटायले असं हे काटू नाही येत आपण याला, काटू नाही. 36च्या तुलनेत हे 72 सरळ दुप्पट सापडायले मला, आहे की नाही. हे काटण्याऐवजी बघा या 36च्या तुलनेत हे 72 किती पट आहे बघा बरं. हे 36ची दुप्पट 72 होते आणि त्याच्यावर 0 दुप्पट आणि त्याच्यावरती 0 म्हणजे किती पट आहे, 36ची 20 पट आहे की नाही. हे 9 पण किती पट असेल, 20 पट असेल. 9 × 20 9 × 20 9 × 20 किती होतील, हे 180 होतील. किती होतील, हे 180 मीटर. हे कोणाची लांबी असेल, हे पार केलेलं रेल्वेनं पार केलेलं अंतर 9 सेकंदात पार केलेलं. रेल्वेनं 9 सेकंदात किती अंतर पार केलं, रेल्वेनं स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार केलं. म्हणून रेल्वेची लांबी किती आली तुमची, 180 मीटर आलेली आहे. लक्ष द्या. एकदम इझी लेवलला गणित इथून सुरुवात होते, इथूनच स्टार्ट करायचं आहे आपल्याला, इथूनच हे होतात याचे. आता बघा जर तुम्ही डायरेक्टली याला जर अंतर बरोबर वेळेला वेगळं जर सोडवले समजा, तर तुम्हाला अननेसेसरी कॅल्क्युलेशन्स वाढतात त्याच्यामध्ये. काय, या 72 ला 518 न गुणणे, 518 न गुणायचं की 805 1805 न गुणायचं हेच न समजणे, या सगळ्या गोष्टी परीक्षेमध्ये घडतात. हे प्रेशर ते त्या गोष्टी आठवत नाहीत आपल्याला. आता या पद्धतीने सोडायचं आहे. हे पहिलं उदाहरण झालं. आता दुसरं उदाहरण लिहितोय मी एक प्रकार. त्रेसष्ट किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक आगगाडी एका उभ्या माणसाला एका उभ्या माणसाला 18 सेकंदात ओलांडते, तर आगगाडीची लांबी काढा. लांबी काढा. आता सारखंच उदाहरण आहे, पण याच्यामध्ये काय केलंय बघा. 63 ला 5/18 न भाग जातो का बघा. आता बघा लक्ष द्या. 63 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक आगगाडी एका उभ्या माणसाला 18 सेकंदात ओलांडायली. आता क्रॉसिंग कोणत्या दोन घटकांमध्ये आहे, माणूस आणि रेल्वे. रेल्वेची आता माणसाला काही लांबी असते का, नसते. रेल्वेनं 18 सेकंदात पार केलेलं अंतर कोणाच्या लांबी एवढं असेल, रेल्वेच्या स्वतःच्या लांबी एवढं असेल. बरोबर आहे, रेल्वेच्या स्वतःच्या लांबी एवढं असेल. मग काय करूयात बघा, वेग काही दिलेला आहे त्या 63 किलोमीटर प्रति तास आहे की नाही. म्हणजेच काय, 630 मीटर किती सेकंद, 36 सेकंद. 630 मीटर 36 सेकंद. आता मग 630 मीटर 36 सेकंदात पार करते आहे, तर 18 सेकंदात पार केलेलं अंतर किती असेल. 18 सेकंदात पार केलेलं अंतर काढूयात. आता नीट लक्ष द्या. आता 18 सेकंदात पार करायचं आहे आपल्याला. हे 18 × 18
आणि ह्या 18 दुने 36. आता बघा ह्या 2च्या तुलनेत हे 630 किती पट येते ते बघायचं आहे. नाहीतर असं लक्षात घ्या थोडस, हे 2ची अर्धी आहे 1, 2चा अर्धा 1 आहे की नाही, हे हाफ आहे, 2च्या हाफ आहे 1, तर 630 ची हाफ ठेवून घ्यायचं, तसंही लक्षात येते. नाहीतर या 2च्या तुलनेत याची पट बघायची असेल तर 2 ला नाही का या 630 ला भाग द्या, 2 त्रिक 6, 2 1 2, 3 मधून 2 गेले 1 उरलं, इथं 10 झाले आणि 2 पंचे 10. किती पट आहे हे? 315 पट आहे. हे पण किती पट असेल? 315. 1 ची 315 पट किती होईल? 1 गुणिले 315 किती होते? 315. म्हणजे जर रेल्वेची लांबी किती मीटर असेल? 315 मीटर. म्हणजे रेल्वेनं पार केलेलं अंतर 18 सेकंदामध्ये 315 आहे. म्हणजे रेल्वेनं नाही का माणसाला क्रॉस केलेला आहे. माणसाला काही लांबी नसते, रेल्वेने एकूण अंतर 315 क्रॉस केलं म्हणजे ती स्वतःचीच लांबी पार केलेली असेल, ती असेल 315. आता थोडंसं गणित नाही का याच्यामध्ये मी टाइप चेंज करून थोडंसं लिहितोय बघा. बघा आता हेच गणित जर आपण टाइप चेंज करून लिहिलं की 54 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 54 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 900 मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला किती वेळेत पार करेल? बघा आधीच्या याच्यामध्ये अंतर काढायचं तर यामध्ये आपल्याला वेळ काढायचा आहे. आता बघा आपण अंतर काढलंय, अंतर आतापर्यंत, आता काढायचं आहे आपल्याला वेळ. हे वेळेचं उदाहरण असेल. नीट लक्ष द्या. आता 54 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 900 मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला किती वेळेत पार करेल? 2 सेकंदाचं उत्तर आहे फक्त. याला कॅल्क्युलेशन्स हाताने वाढवायचे नाही. तुम्ही परत म्हणलंय बघा 54 किलोमीटर प्रति तास म्हणजे काय करायचं? याला 540 मीटर किती सेकंद धरायचे? याला 36 सेकंद धरायचं. 540 मीटर 36 सेकंद झाले. 540 मीटर 36 सेकंदात पार करते आहे. तर 900 मीटर पार करायला, मीटरच्या साईडला अंतराच्या साईडला अंतराला लिहा, 900 मीटर पार करायला किती वेळ लागेल? नीट लक्ष द्या. हे शून्य कटलं. आता बघा हे 9 न दोन्ही पण कटतात. 9 सखी 54 आणि हे 9 दाहे 90. 6च्या तुलनेत हे 36 किती पट आहे बघा बरं? 6 पट आहे. आणि 10 सुद्धा किती पट असेल? 10 सुद्धा नाही का 6 पट असेल. 10 सक 60 सेकंद. किती सेकंद लागतील त्याला? 60 सेकंद. 60 सेकंद उर्फ याला आपण असं पण म्हणू शकतो 1 मिनिट. 1 मिनिट 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. म्हणजेच काय? रेल्वेने नाही का एका खांबाला ओलांडायला पार लागलेला वेळ जो घेतलेला आहे तो किती मिनिटाचा आहे? 1 मिनिटाचा. मी कुठलंही 18/5 केलं नाही, 5/18 केलं नाही, कुठलेही अननेसेसरी कॅल्क्युलेशन्स वाढवले नाही. मी जनरली जसं आहे तसंच मॅट्रिक्सच्या पद्धतीने सोडवत आहोत, जसं आपण रेग्युलर सोडवतो. सगळीकडे मी कुठंच असं हे गणित नाही, कुठला चॅप्टर नाही ज्याच्यामध्ये मी मॅट्रिक्स वापरलेली आहे. सगळीकडे याच पद्धतीने मांडणी करून आपण सोडवत आहोत त्याला. बघा हे झालं अंतराचं काढलंय, वेळेचं काढलंय. आता समजा आपल्याला एखादं वेगाचं उदाहरण दिलं तर वेगाचं उदाहरण वेग काढा म्हणून जर म्हणले समजा तर कसं काढायचं? आता बघा (1800 मीटर लांबीची एक आगगाडी एका खांबाला
एका खांबाला 27 सेकंदात ओलांडते, तर गाडीचा वेग काढा. आता बघा त्या आगगाडीचा वेग काढायचा, आपण अंतर काढलं, वेळ काढला, आता वेग काढूयात. शेवटची कंडिशन असेल याच्यामध्ये. आपल्याला आता काय करायचं याच्यामध्ये वेग काढायचा आहे. वेग कसं होईल बरं वेग काढताना? आता बघा नीट लक्ष द्या, जमलं नाही तर काय हरकत नाही. बघा एवढं वेळ लागलं नाही पाहिजे त्याला. कसं असेल बघा, 1800 मीटर लांबीची एक आगगाडी आहे. 1800 मीटर लांबीची एक आगगाडी. 1800 मीटर लांबीची आगगाडी काय करते? एका खांबाला 27 सेकंदात पार करते. क्रॉसिंग कोणत्या दोन घटकामध्ये आहे? खांबामध्ये आणि आगगाडीमध्ये आहे. कोणामध्ये आहे? खांबामध्ये आणि आगगाडीमध्ये आहे. म्हणजेच आगगाडीनं या 27 सेकंदात त्या खांबाला पार केलं, म्हणजे 27 सेकंदात पार केलेलं अंतर गाडीच्या स्वतःच्या लांबी एवढं असेल. बरोबर आहे. म्हणजेच काय, 1800 मीटर त्यानं पार केलेलं आहे. किती सेकंदात पार केलेलं आहे? ते 27 सेकंदात पार केलेलं आहे. 27 सेकंदात. मग आता आपण किलोमीटर प्रति तासामध्ये काढायचं आहे, तर आपण कशासोबत तुलना करतो याची? 36 सेकंदासोबत. तर 36 सेकंदात पार केलेलं अंतर किती असेल ते काढायचं. बघा नीट लक्ष द्या, ज्यावेळेस आपण किलोमीटर प्रति तास दिलं होतं त्यावेळेस नाही का आपण त्याला 36 सोबत तुलना केली. आता परत आपल्याला हे नाही का अंतर दिलेलं आहे, त्याचा वेळ दिलेला आहे, आपल्याला नाही का वेग काढायला लावले. तरी मी काय केलंय, त्यानं 1800 मीटर जे अंतर आहे, स्वतःची लांबी आहे, ती नाही का किती सेकंदात पार केलेली आहे? त्यानं 27 सेकंदात पार केलं आहे. तर 36 सेकंदात पार केलेलं अंतर किती असेल याच्यावरून मला वेग मिळून जातो. कसा मिळतो बघा नीट लक्ष द्या. दोन्ही पण 9 न कटते का बघा बरं. हे 9 त्रिक 27 आणि 9 चोक्क 36. आता या 3च्या तुलनेत नाही का 18 किती पट आहे बघा बरं. 3 सक 18 पट आहे की नाही? 3 सक 18 वरती हे 2 शून्य इथं, म्हणजे 600 पट आहे. मग हे 4 सुद्धा किती पट असेल? 600 पटच असेल. 4 गुणिले 600, 4 गुणिले 600 जर केलं तर साइन चौक किती होतील? हे 2400 होतील की नाही? 2400 होतील. आता मला सांगा, 2400 मीटर 36 सेकंद म्हणजेच किती किलोमीटर प्रति तास? जर असा प्रश्न असेल तर इथूनचा हे शून्य काढून टाका म्हणून म्हणलं होतं मी तुम्हाला. किती असेल ते? 240 किलोमीटर प्रति तास. या 240 किलोमीटरला असंच लिहित होतो आपण. 240 ला 2400 मीटर 36 सेकंद असं लिहित होतो आपण बघा. 2400 मीटर 36 सेकंद लिहित होतो. तर आता नाही का 2400 मीटर 36 सेकंद दिलेलं आहे आपल्याला. किलोमीटर प्रति तासामध्ये वेग काढायचं होतं. 240 किलोमीटर प्रति तास काढलंय आपण आहे असं काढायचं असते. ठीक आहे ना? किती? 1805 आणि 518. आता त्याने मीटर पर सेकंड मध्ये वेग काढा जर म्हणलं समजा, तर सरळ सरळच आहे ते. 1800 मीटर जे आहे की नाही ते 27 सेकंदामध्ये पार करायले, तर एका सेकंदामध्ये पार केलेलं अंतर किती असेल ते सरळ सरळ 1च्या तुलनेत 27 पट आहे. मग हे सुद्धा 27 पट असेल. 1800 भागिले 27 करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल तिथं. ठीक आहे? म्हणजेच काय, आपल्याला इतर युनिट चेंज करायची गरज पडत नाही. नीट लक्षात यायला काय आलं? चला इथपर्यंत आपण काय काय काढले? आता अंतर काढलं, वेळ काढला आणि हा वेग पण काढलाय. या वेगावरचं एक उदाहरण तुम्हाला मी देतो. थोडंसं नाही का तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. आता चला लिहा. चला नीट लक्ष द्या. आता ज्यांना समजलं नसेल त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. 300 मीटर लांबीची रेल्वे कोणाला ओलांडायली? 200 मीटर लांबीच्या पुलाला ओलांडायली. सपोज ही रेल्वे आहे, समजा ही रेल्वे आहे आणि ही ओलांडायली या पुलाला. या पुलाला ओलांडायली. या रेल्वेची लांबी आहे तुमची 300 मीटर आणि या पुलाची लांबी आहे 200 मीटर. नीट लक्ष द्या. रेल्वे ज्यावेळेस पुलाला ओलांडते त्यावेळेस नाही का ती काय करते? किती अंतर पार करते? रेल्वेनं पुलाची लांबी पार करते आणि स्वतःची लांबी पार करते. रेल्वेनं पुलाला ओलांडलंय म्हणजेच काय? रेल्वे इथून
सुरुवात होऊन या पुलाला पूर्णपणे ओलांडली, म्हणजे रेल्वेचा हा शेवटचा डब्बा इथपर्यंत येईपर्यंत आपण नाही का त्याला काय म्हणणार नाही, ओलांडली म्हणून असं म्हणणार नाही, बरोबर आहे. म्हणजे रेल्वेनं पूर्ण पुलाला नाही का ओलांडलं, म्हणजे रेल्वेनं पार केलेला अंतर स्वतःची लांबी अधिक त्या रेल्वे पुलाची लांबी एवढा असेल, आहे की नाही, रेल्वेनं पार केलेला अंतर. आता रेल्वेचा वेग दिलेला आपल्याला 90 किलोमीटर प्रति तास, आहे की नाही. आता दोन्ही बघा अंतर किती पार केलं, 300 अधिक 200, किती अंतर पार केले, 200 अधिक 300 म्हणजे 500 मीटर अंतर पार केलं आहे. एकूण एवढे हे टोटल 500 मीटर अंतर रेल्वेनं पार केलं. आता इथं नाही का आपल्याला वेग दिलेला आहे 90 किलोमीटर प्रति तास, म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार 900 मीटर किती सेकंद आहे, हे 36 सेकंद. 900 मीटर 36 सेकंदात पार करते आहे. मग 500 मीटर पार करायला किती वेळ लागेल, 500 मीटर अंतर पार करायला त्याला किती वेळ लागेल ते काढायचं आहे आपल्याला. आता बघा नीट लक्ष द्या, हे 0 0 कटले, 0 0 कटले, 9च्या तुलनेत 36 किती पट आहे बघा बरे, 4 पट आहे. मग हे 5 सुद्धा किती पट असेल, 4 पट असेल. 5 चौक किती होतील, हे 20 सेकंद. कायचं 5/18 आणि कायचं 18/5, कुठलं काय वानगडण, कुठलं हे आलं का लक्षामध्ये यायला. म्हणजेच काय आपल्याला सूत्राची गरज आतापर्यंतही पडली नाही, आणखी आपण लांबी नसलेल्या घटकापर्यंत पासून सुरुवात केली तर आपण लांबी असलेल्या घटकापर्यंत आलेलो आहोत. हे बघा आता वेग दिलेला आहे आणि 2 लांब्या दिलेला आहे आपल्याला, आणि त्यांनी काय काढायला लावलेत आपल्याला, वेळ काढायला लावले, वेळ काढायला लावले. मग आता समजा ते असं पण करू शकतात, एक लांबी देतील एक लांबी नाही देतील, ते नंतर बघूयात आपण. आधी नाही का हे इथपर्यंत तुम्ही नाही का वेळ काढायचं समजलंय का, याच्यावरती आपण नाही का थोडंसं एक प्रॅक्टिस करून घेऊ. बघा लक्ष द्या, आधी आपण आधीच्या गणितामध्ये वेळ काढायचा शिकलो होतो. आता काय काढायला होतं आपण, आता रेल्वेची लांबी दिलेली आहे तर बोगद्याची काढा, किंवा बोगद्याची लांबी दिली तर रेल्वेची लांबी काढायची शिकायचं आपल्याला. नीट लक्ष द्या, या लांबीला सोडून द्या थोड्या वेळासाठी, रेल्वेच्या लांबीला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने रेल्वेचा वेग दिलेला आहे, म्हणजे काय होईल ते 720 मीटर 36 सेकंद वेगाने, एक रेल्वे एका बोगद्याला काय करायली, 30 सेकंदामध्ये पार करायली. बोगद्याला किती सेकंदात पार करायली, 30 सेकंदात पार करायली, 30 सेकंद. नीट लक्ष द्या, 720 मीटर 36 सेकंदात पार करते तर 30 सेकंदात पार केलेला अंतर किती असेल ते काढून घेऊयात आपण. पण याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या, क्रॉसिंग कोणत्या 2 घटकांमध्ये आहे, बोगदा आणि रेल्वे, बरोबर आहे. बोगदा आणि रेल्वे मध्ये जर क्रॉसिंग असेल तर रेल्वेनं पार केलेला अंतर कोणाच्या लांबी एवढा असेल, रेल्वे आणि बोगद्याच्या बेरजे एवढा असेल, बरोबर आहे. आता त्यानं रेल्वे आणि बोगद्याच्या बेरजे एवढी लांबी किती सेकंदात पार केलेली आहे, 30 सेकंदात पार केलेली आहे. म्हणजे 30 सेकंदात आलेलं जे पार केलेलं जे अंतर असेल ते कोणाच्या लांबी एवढं असेल, रेल्वे अधिक बोगद्याच्या लांबी एवढा असेल. म्हणजे इथली संख्या येणारी जी आहे की त्याच्यामध्ये रेल्वेची लांबी पण असेल आणि बोगद्याची लांबी पण असेल. बघूयात आता बरं, हे दोन्ही पण नाही का, हे याच्या तुलनेत डायरेक्टली हे दिसतंय मला, आहे की नाही, डायरेक्ट काटाकाटी करायची गरज नाही. 36च्या तुलनेत हे 72 किती पट आहे, दुप्पट वरती हे 0, आहे की नाही. 36च्या तुलनेत हे 72 दुप्पटीवरती 0, आहे की नाही, म्हणजेच काय 20 पट आहे. मग हे 30 सुद्धा किती पट असेल, 20 पट असेल. 30 गुणिला 20 जर केलेत आपण तर काय भेटेल आपल्याला, 3 दुणे 6 वरती 2 0, म्हणजे 600 मीटर पार केलेलं आहे त्या रेल्वेनं अंतर. किती सेकंदामध्ये, 30 सेकंदामध्ये रेल्वेनं 600 मीटर अंतर पार केलं. पण ते पार केलेलं अंतर कोणाकोणाच्या लांबी एवढं आहे, एक बोगद्याची लांबी अधिक त्याच्यामध्ये कोणाची लांबी आहे, रेल्वेची लांबी आहे. मग रेल्वेची लांबी आपल्याला दिलेली आहे इथं किती आहे, 250 मीटर दिलेली आहे. 600 पैकी 250 मीटर लांबी तर त्या रेल्वेची आहे, उरलेली लांबी बोगद्याची असेल. 600 मधून 250 रेल्वेची काढून टाका, 250 किती येईल आपल्याला, हे 600 मधून 250 जर गेले समजा तर उरले आपल्याकडे किती उरलेत रे बघा बरं, 350. 350 कोणाची लांबी असेल, ती बोगद्याची लांबी असेल. ठीक आहे, लक्षात आलं असेल. हे लांबी काढायचं बघा, पहिलं वेळ काढायचं शिकलो, या दुसऱ्या गणितामध्ये लांबी काढायचं शिकलोय आपण. लांबी आता याच्यामध्ये नाही का असं पण देऊ शकतात, बोगद्याची लांबी देतात आणि रेल्वेची लांबी काढायला लावतात, काहीच नाही, तसंच आहे सेम. मग याच्यामध्ये कोणाकोणाचं अंतर असेल, याच्यामध्ये रेल्वेचा आणि बोगद्याचा असेल, दोघांचं आहे की नाही. त्यांनी बोगद्याची लांबी दिली, बोगद्याची लांबी 350 आहे, तर रेल्वेची लांबी काढायची, म्हणून 350 मायनस करून टाकायचं, उरलेली लांबी कोणाची असेल, रेल्वेची असेल. लक्षात यायला का, ठीक आहे.
हे दुसरं झालंय. चला याच्यावरती प्रॅक्टिस करून घेऊ.